पुण्यातील एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये झालेल्या ड्रग्स आणि मद्य पार्टीनंतर खरं तर महापालिका आता ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते। मुख्यमंत्र्यांनी काल शहरातील अनेक पब आणि बारवर जे अनधिकृत आहेत त्यांच्यावरती कारवाई करा, अनधिकृत बांधकामावर कारवाई करा, त्याच्यावर बुलडोजर फिरवा असे आदेश पालिका प्रशासनाला दिल्यानंतर पुणे महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते। आणि पुण्यातीलच फर्ग्युसन कॉलेज रोडवर असणाऱ्या अनेक खरं तर अनधिकृत जे बार्स आहेत आणि पब्स आहेत त्याच्यावरती कारवाई पुणे महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली आहे। जे अनधिकृत बांधकाम आहे ते आता महापालिकेकडून पाडण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे। पुण्यातील जे फर्ग्युसन कॉलेज रोडवरील हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्सवर खरं तर गेल्या 15 मिनिटापासून ही कारवाई केली जाते। आपल्याला माहिती आहे की पुण्यातील नामांकित अशा L3 हॉटेलमध्ये परवा पहाटेपर्यंत जी पार्टी सुरू होती त्यानंतर काही ड्रग्स सेवन केल्याची व्हिडिओ देखील L3 हॉटेलचे बाहेर आले होते आणि त्यानंतर पालिका आणि इतर प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आलेले पाहायला मिळते। नोटिसा अनेक पब्स आणि बारला पाठवण्यात आलेले आहेत, जे अनधिकृत बांधकाम आहे ते हटवा अशा नोटिसीत सांगण्यात आलेलं आहे। पण आता पालिका स्वतः महापालिकेचे अधिकारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील हे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर असणारे जे अनधिकृत पब्स आणि बार आहेत त्यावरती कारवाई करताना पाहायला मिळते। आणि जे अनधिकृत बांधकाम आहे ते हटवण्यात येते। खरं तर गेल्या 15 मिनिटापासून हे सगळे अधिकारी हे आपण दृश्य पाहतोय। हे कल्चर नावाचं जे FC कल्चर पब आहे किंवा बार आहे ते अतिशय नावाजलेलं बार आहे। मोठी तरुणाई इथं खरं तर पार्ट्यांसाठी येत असते आणि आता हे अनधिकृत बांधकाम जे आहे ते पुणे महापालिकेकडून पूर्णपणे पाडण्यात येते। कारवाई पुणे महापालिकेकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी काल आदेश काढले होते की जे अनधिकृत पब्स आणि बार आहेत शहरातील त्या सर्वांवरती बुलडोजर चालवा आणि त्यानंतर लगेचच आता पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।